जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर चला सकाळ झाली आहे, मी पण उठली आहे. आता आवरते, सगळं फ्रेश वगैरे होते आणि जाते भाजी मार्केटला. आज आहे सोमवार, आज आहे पाटसचा बाजार. तर बघूया आज सकाळ सकाळच्या बाजारात, म्हणजे तिथं असतो निलाव. तर निलावात आपल्याला काय काय स्वस्त भेटतंय, कसं भेटतंय, काय महाग आहे ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते. तर चला आपण जाऊया आता मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी. तर हा आहे आपला नवीन माईक. तर मला सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये की माझा आवाज आधीपेक्षा कसा येतोय ते. तर चला जाऊया मार्केटला. तर चला जाऊया आता मार्केटला. निघाली आहे मी मार्केटला. हे बघा, आता जाईन पार्किंगला आणि गाडी घेईन मार्केटमध्ये. चला. तर चला आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये. तर हे बघा, माझं सगळं मार्केट आहे. तर मी आता पटपट भाजी खरेदी करते. तोपर्यंत तुम्ही सुद्धा कामं करा, मी पण भाजी घेते. मग जाऊया घरी, जाऊन स्वयंपाक करूया. त्यात एक गाडीचं काम निघालं आहे मला, तर तिकडं पण जायचं आहे. तर चला तुम्हाला पण मी दाखवते. तर चला, माझं भाजी वगैरे घेऊन झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता भाजी मार्केटमध्ये काय काय असतं. चला बघा, इथं आहे टोमॅटो वगैरे, तर इथं आहे मिरची, आलं, असं बऱ्याच प्रकारचं भाजीपाला वगैरे आहे इथे. जाऊया पुढे. इथं आहे मेथी, पालक वगैरे, आंबट वगैरे भाजी आहे. तर इकडे कोथिंबीर वगैरे आहे, बघू शकता. तर इथं लसूण वगैरे आहे, आलं आहे, मिरची, इथं आहेत लसूणचे पाकळ्या वगैरे, टोमॅटो वगैरे, इथं पण असं सगळं आहे. मी घेतलेली आहे भाजी आता. तर जाऊया आपण घरी. तर बघू शकता मी परफेक्ट अशी सगळी भाजी घेतलेली आहे. जे काय बाकी राहिले माझं ते आपण संध्याकाळी घेऊया. तर बघू शकता बाजाराचं माझं फुल भरलेलं आहे. यापेक्षा पण रात्री खूप असं जास्त बाजार भरतो, तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवतो. आता जाऊया आपण घरी. चला आता आपण आलेलो आहोत बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये. तर जाऊया वरती, भाजीची पिशवी वगैरे ठेवून जाऊया मार्केटमध्ये. सॉरी, मार्केटमध्येच म्हणलं, जाऊया गॅरेजमध्ये. बघू शकता आपण आलेलो आहोत आता गॅरेजमध्ये. गाडीची गॅरेज पाईप वगैरे काम निघालेलं आहे. बघूया आता काय होतं, कसं होतं, किती वेळ लागतो. माझ्या अंदाजाने तर इथं वेळ तर भरपूर लागणार, तरी बघूया आता काय होतं ते. हे बघा माझी गाडी कशी पाडली आहे त्यांनी काम करण्यासाठी. तर आता इथून जायचं आहे आपल्याला चौफुल्याला. इथं काय आपलं काम झालं नाही. चला आपण आलेलो आहोत चौफुला येते. तर गाडीचं ट्रेडिंगचं आपलं काम निघालं होतं, पाटसवरून आपण इकडे आलेलो आहोत. तर बघू शकता माझं गाडीचं काम वगैरे चालू आहे. तर इथून आपण नाश्ता करून जाणार आहोत घरी. चला आपण चाललेलो आहोत आता मंदिरात. आज आहे होळी, तर जाऊया मंदिरात. मी छानपैकी असं दर्शन वगैरे घेऊ आणि तिथं होळी पेटवली आहे, तिथं जाऊया, बघूया. चला आता बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये जाऊया आता मंदिरात. चला. तर बघू शकता आपण आलेलो आहोत नागेश्वराच्या मंदिरामध्ये. खूप छान असा परिसर आहे बघा. आता सगळीकडे गर्दी नाही, सगळ्या दिवसभरात येऊन गेलेली. तर चला जाऊया आपण दर्शन घेण्यासाठी. चला. चला आतमध्ये आरती चालली, आपण जाऊया. हे बघा इथं चालू आहे आरती. तर छान प्रकारे मी आरतीला वगैरे थांबले. तर बघू शकता किती भारी आरती चालू आहे बघा. घ्या दर्शन सगळ्यांनी. तिथलं पण मी एक छोटीशी क्लिप वगैरे घेतली. नंतर आरतीला उभे राहिले होते मी. आरती वगैरे म्हणत होते मी. नंतर चला तुम्हाला दाखवते सगळे देव. हे आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पा नंतर इथं पण एक पिंड आहे. इथं पण एक मेन गाभारा आहे बघा. इथं पण देव आहेत. हा आहे गणपती बाप्पा. चला जाऊया आता पुढे. आपलं तुम्ही दाखवलेच आहे, पुढचे दाखवते. हे आहे मंदिरातलं झाड.
इथे मी अगदी बालवाडीपासून फुलं तोडायला येते गणपतीत अजूनपर्यंत येते. इथं आहे गणपतीत मी हार बनवते गणपतीत आमच्या मंडळासाठी दरवर्षी. एवढं 2 वर्ष झालं फक्त चुकलंय माझं. तर त्या झाडाची फुलं मी आवर्जून नेते. इथं पण एक छोटीशी पिंड आहे बघा. ह्या आहेत संत एकनाथ महाराजांच्या पादुका. हे बघा आता नवीन बांधण्यात आलेलं आहे. बजरंग बली की जय बोलो हनुमान की. हे बघा, बघ, आता हा सगळा परिसर आहे मंदिराचा. आता जाऊया आपण घरी, कारण की जाऊन आपल्याला द्यायचे आहेत डबे. तर चला पटकन उठून जाऊया आपण घरी. मंदिरातनं बाहेर निघताना आमचे असं करतात. चला निघूया घरी. नागेश्वर मंदिराची तिथली होळी किती छान पेटलेली आहे. तसंच सगळे दर्शन पण घेतलं. सागर दादा मग मी पण दर्शन घेतलं. ही आहे दत्तांचं औदुंबराचं झाड. ही होळी पार्किंगची होळी आमच्या इथं पण होळी पेटवली होती. मी दर्शन घेतलं. जाऊ पळा लवकर झाला आपल्याला पळा लवकर. तर चला गुड नाईट. जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आता निवांत आराम करूया. जय शिवशंभू. बाय बाय.